नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। येत्या 4 जूनला देशाच्या सत्तेवर कोण विराजमान होणार याचा फैसला होणार आहे। आज 7व्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार थांबला। 1 जून शेवटच्या टप्प्यातल्या मतदानानंतर साऱ्या देशाला 4 जूनच्या निकालाची प्रतीक्षा आहे। दरम्यान प्रचारात कोण आघाडीवर राहिलं, उपलब्ध माहितीनुसार कोणी किती सभा घेतल्या, पाहूया हा रिपोर्ट। 2024च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबलाय। 1 जूनला अवघ्या 57 लोकसभा जागांसाठी मतदान होईल आणि 4 जूनला देशाच्या सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रात कोणी किती सभा घेतल्या याची आकडेवारी पाहिली तर माहितीनुसार राज्यात नरेंद्र मोदींनी 18हून जास्त सभा घेतल्या। अमित शहांनी 11, राहुल गांधींनी 3, प्रियंका गांधींनी 2 तर अरविंद केजरीवालांनी 2 सभा घेतल्या। देवेंद्र फडणवीसांनी रोड शो मिळून 100हून अधिक ठिकाणी सभा घेतल्या। शरद पवारांच्या 60हून अधिक सभा तर अजित पवारांनी 20हून अधिक ठिकाणी सभा घेतल्या। काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या 50हून अधिक सभा झाल्या। एकनाथ शिंदेंनी रोड शो मिळून 40हून जास्त ठिकाणी सभा घेतल्या। उद्धव ठाकरेंनी 30हून अधिक तर राज ठाकरेंनी महायुतीसाठी 4 सभा केल्या। अब की बार 400 पार आणि मोदी की गॅरंटी हा भाजपच्या प्रचाराचा नारा होता, तर हात बदलेगा हालात या टॅगलाईननं काँग्रेसनं प्रचार केला। अमित शहांचा दावा आहे की 5व्या टप्प्यातच भाजपनं 300हून जास्त जागांचं बहुमत मिळवलं, तर इंडिया आघाडीचा दावा आहे की 4 जून नंतरच्या 48 तासांआधीच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांचं नाव जाहीर होईल। नेत्यांपैकी देशात सर्वाधिक सभा कोणी घेतल्या यात बिहारचे तेजस्वी यादव सर्वाधिक आघाडीवर राहिले। संपूर्ण देशात तेजस्वी यादवांनी 250हून जास्त सभा घेतल्या। नरेंद्र मोदींनी 172, प्रियंका गांधींनी 140, अमित शहांनी 115, राहुल गांधींनी 107, मल्लिकार्जुन खरगेंनी 100हून अधिक, जेपी नड्डा 87, अखिलेश यादवांनी 73 आणि ममता बॅनर्जींनी 69 सभा केल्या। एरवी लोकसभा निवडणुकांवेळी उत्तर प्रदेशचा कौल कुणाच्या बाजूने असणार याची देशात सर्वाधिक उत्सुकता असते। मात्र यंदा उत्तर प्रदेश बरोबरच महाराष्ट्रात काय होणार याकडेही देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।